श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवरती. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची सफल एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. यंदाचा मार्गशीर्ष हा महिना खूप खास आहे कारण यात 2 एकादशी आलेल्या आहेत. मोक्षदा एकादशी नंतर आता सफल एकादशी देखील मार्गशीर्ष महिन्यामध्येच येते. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचे व्रत हे साजरं केलं जाणार आहे. यावर्षी सफला एकादशीला सुंदर योग देखील निर्माण झालेले आहे. सफला एकादशीचा व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना चांगले भरभरून यश मिळते. विष्णूंच्या कृपेने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. या सफला एकादशीचा प्रारंभ 14 डिसेंबरला संध्याकाळी 6:49 होणार आहे आणि समाप्ती 15 डिसेंबरला रात्री 9:19 होणार आहे. उदय तिथीनुसार 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारी सफला एकादशीचे व्रत हे केले जाणार आहे. सफला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. सफला म्हणजेच त्या नावातच त्याचा अर्थ आहे यशस्वी होणे. या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. तर आपण कोणत्या सेवा करायच्या, काय करायच्या ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल. आपली अडलेली सर्व कामे ही पूर्ण होतात आणि अपूर्ण इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. सफला एकादशी हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यातच नावातच लिहिलं आहे सफला म्हणजे यश आणि सिद्धी. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो. सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात. धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार वर्षातील शेवटची सफल एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची सर्व अडलेली कामे ही 100% पूर्ण होतील. तर असा हळदीचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सफला एकादशीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्त्व असतं. आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते, अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न आणि कष्ट करत असतो. परंतु प्रत्येक वेळी आपण प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा कधीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा ह्या देखील पूर्ण होत नाही. परंतु सफला एकादशी ही इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो तर ते प्रभावी ठरत असतात. हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, 100% पूर्ण होतील. जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल, आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलांना चांगला जॉब मिळावा अशी तुमची इच्छा असेल किंवा मुलं एक्झाम देत आहेत त्यांना चांगलं यश मिळावं किंवा मुलांची प्रगती व्हावी, शारीरिक, मानसिक, शैक्षणिक जे काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचं भरपूर दिवसापासून एखादं काम अडकलेलं असेल, प्रयत्न करताय परंतु ते काम त्या कामामुळे तुम्हाला यशही मिळत नसेल, तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. किंवा तुमचं भरपूर दिवसापासून एखादं काम अडकलेलं असेल, जे काम पूर्ण होत नसेल, तर त्या कामामुळे
म्हणजे तुम्ही प्रयत्न करता पण यशही मिळत नसेल तर अशा कामात देखील तुम्ही हा उपाय करू शकताय. हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने केला तर 100% तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या मनोकामना पूर्ण होतील. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. यामुळे आपले शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा किंवा बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरात असते, त्यांची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. पिवळी फुलं अर्पण करा. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने पूजा करून देवांना प्रसन्न करून घेतले तर नक्कीच यानंतर आपण जो उपाय करतो तो 100% यशस्वी होतो असतो. म्हणून सर्वप्रथम आपण विधिवत पूजा करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे. वहीचा जो पांढरा कागद असतो तो तुम्ही घ्यायचा आहे. त्या कागदावर तुम्हाला एक सर्कल काढायचा आहे, एक गोल काढायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं पूर्ण नाव जे आहे तर ते लिहायचं आहे. आता नाव लिहिताना कसं लिहायचं आहे? नाव हे शब्द लिहायचे, डॅश द्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जे काही तुमचं नाव म्हणजे नाव डॅश आणि तुमचं जे काही नाव असेल ते लिहायचं आहे XYZ. तर ते तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहायचं. यानंतर त्या नावाखाली तुम्हाला तुमची जन्मतारीख शब्द लिहायचा आहे. जन्मतारखेच्या पुढे तुमचा महिना कोणता आहे, वार कोणता आहे, वर्ष कोणतं ते व्यवस्थित तुमची जन्मतारीख जी आहे तर ती लिहायची आहे. यानंतर जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे किंवा तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये तुमची इच्छा लिहिल्या तरी सुद्धा चालेल. पण लिहिताना कसं करायचं, जर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळण्यासाठी किंवा मुलाची प्रगती होत नसेल तर मुलाच्या प्रगतीसाठी, जॉब मिळण्यासाठी, पैसा येण्यासाठी किंवा कर्ज आहे तर कर्जमुक्तीसाठी किंवा मूल एखादा एक्झाम देत असेल किंवा पेपर देत आहे त्यामुळे त्यांना यश मिळत नसेल तर जी काही तुमची इच्छा असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्या पानावर गोल काढून त्या गोलमध्येच तुम्हाला हे सर्व जे मी काय सांगितलं ते लिहायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर पेजच्या मागच्या बाजूला तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचे आहे. हळदीची पेस्ट बनवायची आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताची करंगळी जवळचा बोट अनामिका त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि एक टिपका तुम्हाला त्या पानावरती द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा दुसरा टिपका द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. असं तुम्हाला 108 टिपके देऊन 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि 108 टिपके जे आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकोनी घडी घालायची आहे. हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करून जी काही तुमची आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसंच तुमच्या देवघरात राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचं. यानंतर ते पान देवघरातून उचलायचं आणि तुमच्या घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादं झाड लावलं असेल तर तर त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला ते पान जे आहे तर ते पुरून द्यायचं आहे किंवा घराच्या बाहेरचं एखादं मोठं झाड असेल तर तिथे मुळापासून जाऊन तुम्ही ते गाडून टाकलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने हा एक उपाय आहे तर तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचा आहे. खूप प्रभावी आहे. नक्की करा. हा उपाय जर केल्यानंतर 100% तुमच्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा असू दे ती होईल. आता इच्छा लिहिताना तुम्ही एका पानावरती 3 इच्छा ज्या आहेत तर त्या लिहू शकता. 3 पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. 1, 2 किंवा 3 त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. तर हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे. त्याचबरोबर उद्या व्रताला सुद्धा फार महत्त्व आहे. तुम्ही व्रत देखील करू शकता आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही कांदा लसूण वापरलेले पदार्थ जे आहे तर ते तरी सेवन करू नका. या दिवशी आपण कांदा लसूण न खाता अन्नपदार्थ खाल्ले ना तरी सुद्धा या व्रताचं काहीतरी पटीने जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं. या दिवशी भात तुम्ही सुद्धा खाऊ नका. भात, कांदा आणि लसूण त्याचबरोबर मांसाहार जर टाळा तर नक्कीच तुम्हाला या एकादशीचं फळ जे आहे तर ते मिळतं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्रत देखील करू शकता. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.